नमस्कार टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीची नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघाची बैठक पार पडलेली आहे। दिंडोरी लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्यास लढण्यासाठी आपण सज्ज आहोत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या भाजपच्या भारती पवार या खासदार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची 17 मतदारसंघांबाबत 2 दिवस चर्चा होत आहे। अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागा लढवण्यासाठी आग्रही आहे। त्यामध्ये दिंडोरीच्या जागेसंदर्भात चर्चा झाली असून कार्यकर्ते ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी आग्रही आहेत। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नाशिक आणि दिंडोरीच्या जागेवर चर्चा झाली। दिंडोरीची लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर त्या ठिकाणाहून लढण्यासाठी सज्ज आहोत अशी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची भावना होती। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या डॉक्टर भारती पवार या भाजपच्या खासदार आहेत। कांदा प्रश्नावरून सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधामध्ये नाराजी आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी भावना कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये व्यक्त केली आहे। सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 विद्यमान आमदार, शिवसेनेचा 1 आणि भाजपचा 1 आमदार आहे।